काल ना मी सहज माझ्या मैत्रिणीला फोन केला बरं का. मी म्हणलं काय करताय माझं सोनं, काय चाललंय माझ्या बाईचं. म्हणली आता इतक्या दिवसात तुला आठवण आली काय बरं का. तर मी म्हणलं अगं काय करते बाई, कामामुळे झालंच नाही. तर मी म्हणलं का गं लय नाराज वाटते, तुला अशी अपसेट असल्यावानी वाटते, लय मन मोकळ्यावानी बोलत नाही. तर मच्छर चावतोय. हा कुठं आलतो आपण. हा तर नाही मच्छर नाही, ते चावतच मरू दे, जाऊ द्या. त्याचं माझं रक्तगट एक असं म्हणून ते मला सारखा चावतोय, जाऊ द्या. आणि मग ना तिला म्हणलं का गं लय सुकलेवानी बोलती. तर मला म्हणली कशाचं काय, अगं माझ्या दाद्याला एक स्थळ आलतं, पोरगी लय भारी. आणि तर ना म्हणलं हा मग भारी तर मग चांगलं आहे की बरं का. तर म्हणली सगळं चांगलं आहे बाई, त्या पाहुण्यांनी गोळ घातला. काय करते म्हणलं अगं असं काय गोळ घातला, काय केलं ग पाहुण्यांनी. तर मला म्हणली अगं पोराला पोर पटली, पोरीला पोरग पटलं, सगळं चांगलं झालं. पण तिच्या आईबापाला वाटलं की पोरग नोकरीला पाहिजे, शेतीवाडी आहे, देख नाही मसलंय पोरग, घरीदारी सगळं चांगलं आहे, सगळं जिथल्या तिथं आहे, पण पोरग नोकरीला नाही बरं का. आणि मी म्हणलं मग पोरीला पसंत झाल्यावर काय हरकत आहे बरं का. पोरगी नाही म्हणली का मला पसंत आहे म्हणून. म्हणली पोरगी म्हणली, पण तिचे चुलती काके, तिचे पाहुणे रावळे सगळे असे म्हणायला लागले की पोरीला काय कळतंय, एवढी देखणी पोरण शेतकऱ्याला द्यायची काय, चांगल्या नोकरीवाल्याला द्यायची. आता माझ्या डोक्यात टूप पेटली. म्हणलं शेतकरी शेतकरी म्हणून सगळ्यांनी नकार दिले. अहो शेतकऱ्याच्या पोरांचे लग्न होत्यान का नाही बरं. डोक्यात काही येतंय का नाही तुमच्या. अहो शेतकऱ्याच्या पोरांना आता जर तुम्ही डावालं ना तर नोकरीवाल्यांना आणि व्यसनी पोरं निघतात. ती काय काय पोरं सगळीच नाही सांगत, काय काय पोरांना असं वळण नसतं, बाहेर दारू बिरू पित्यात, गोवा खात्यात, मावा खात्यात, ती कसली विमल पान मसाला काय चवना दवाचं तसलं चवण दवाचं खात्यात. आणि त्यांनी रोग व्हायचा कार. आणि लय मोठ्याच्या घरात पुरीला देताना तर मोठ्याच्या घरात पुरीला देऊन आपल्याला भेटायची सुराने नाही भेटत, आणि लय मोठ्या घरी द्यायची, मोठ्या घरी द्यायची, असं करून नाही चालत. आणि शेतकऱ्याच्या पोरांना नावं ठेवायला अधिकार कोणी दिला हो तुम्हाला. शेतकऱ्याची पोरं शेतकरी सगळ्या जगात भारी, हा विचार करता का. शेतकऱ्याच्या पोराला आता तुम्ही असं नाव ठेवता. शेतकऱ्याची पोरांना इतकं वळण आहे. आणि शेतकऱ्याची पोरं मी म्हणते म्हातारपणाला तुम्हाला सांभाळता. नोकरीवाल्याची शाश्वती देऊ नका. आता लय नोकरीवाल्याच्या मागं पळता आणि विचार करता लय शेतकऱ्याच्या पोरांना नाव ठेवता. तुमच्या पोरीचा विचार करता का. आता पोरी जास्त आगावीत आहे का माहिती. मेकअप बिकअप करून येऊन बसा त्यात, त्यांना वाटतं आमच्या मोबाईलमध्ये बॅलन्स टाकावा, आमकं करावा तमकं करावा, आणि नंतर त्यांच्या डोक्यात आलं त्यांनी नकार द्यावा. पोर खेळ वाटला का काय, का भावला बिवलाय त्याला नाचवायला. हा विचार करा ना आधी. पोरीला तुमच्या स्वयंपाक येतो का, पोरीला तुमच्या सगळं सर्व गुण संपन्न तुमची मुलगी आहे का. तिला मन धरता येतात का. अहो महिना झाला तर घर फोडी ती. हा विचार करा ना. मग तसं नाही ना केलं पाहिजे. तुमच्या मुलीला स्वयंपाक आता तुम्ही समज बटाट्याचं भरीत तिला करून दिलं, खायला दिलं, ती काय म्हणन मम्मा खूप छान झालंय ग, खूप मस्त लागतंय, लय भारी लागत आहे. बटाट्याचं भरीत बघितलं तसं मला तोंडाला पाणी येतं बरं का. पिवळं हा ऐका ना. पण हा लगेच बटाटेवानी झाली म्हणा. नाही का नका लक्ष देऊ, मी काय म्हणते त्याच्याकडे लक्ष द्या. हा मग मला काय सांगायचंय की बटाटा नाही, मग त्या मुलीचं सांगायचंय की मुली त्या बटाट्याच्या भरीत मध्ये काय काय टाकलंय. जिरी मोहरीची फोडणी दिली का, हळद टाकली का, मीठ मिरची टाकली का, बटाटा तसाच टाकलाय का, उकडून टाकलाय का, कसा टाकलाय, असं काही कळतं का त्या पुरीला. मग तुम्ही बिनलाजवानी खुशाल सांगितलं आमच्या मुलीनी स्वयंपाक नाही केलेला, आमची मुलीचं फक्त शिक्षण झालंय आणि तुम्हालाच तिला करून घालावं लागल, नाहीतर तिला शिकवावं लागल, मग ती करील. तू काय दाड्या करीत होती काय ग. पुरीला साधा स्वयंपाक करा शिकवता येईना तुला, तू दुसऱ्याच्या शेतकऱ्याच्या पोराला नाव ठेवायला लागली. माझ्या मैत्रिणीचं पोरग जर माझ्या मैत्रिणीचं डोकं बिकं दुखत असलं तर पोरग चहा करून देतय का, उपाशी ठेवीत नाही, काही स्वयंपाक करून घालीतय, असं पोरग आहे. तुझ्या पोरीला उपाशी सुद्धा ठेवायचं नाही आणि तू माझ्या मैत्रिणीच्या पोराला नाव ठेवती काय वेग. काय तुम्हाला पटत. हा विचार सोडून द्या. आणि जे शेतकऱ्याची मुलांना वळण आहे ना ते नोकरीवाल्याच्या मुलांना नाही, हे लक्षात ठेवा. शेतकरी सगळ्यात भारी. हा म्हणा, नसलं म्हणायचं तर नका म्हणू. तुम्हालाच नाही शिक्का ठोकला, माझ्या मैत्रिणीच्या पोराला दुसरं कोणी भेटन काय.